श्री संत बाळूमामा देव म्हणत आहेत, बाळा तुझ्या जीवनामध्ये एक गोष्ट आहे, एक शब्द आहे, ते शब्द म्हणजे नशीब. एकदा ह्या शब्दाशी लढून तर बघ. मन मोकळे आणि शांत ठेवून एकदा ह्या शब्दाची लढून तर बघ. हरला नाहीस तर सांग. आणि जीवनामध्ये एक शब्द आहे, तो म्हणजे बाळूमामा. आर्ततेने एकदा मनामध्ये आणि तोंडा वाटून बोलून तर बघ. मनासारखं नाही झालं तर सांग. देव म्हणतात, बाळा मला दुर्लक्ष करू नको. आज मी तुझ्यासमोर ह्या व्हिडिओमार्फत एका ऑनलाईन संदेशाद्वारे आलो आहे. मला पाहूनही दुर्लक्ष करू नको. जर आज तू मला तुझा वेळ देऊन किमान 12 मिनिट हा संदेश ऐकशील तर तुझ्या जीवनामध्ये नक्कीच भाग्योदय होईल. म्हणून पाहूनही हा व्हिडिओ दुर्लक्ष करू नको. विश्वासाने हा संदेश किमान 12 नाही तर जमल्यास 8 मिनिट ऐकून तर बघ. जे गमावलं आहेस आयुष्यात, ज्या दुःखांना तू समोरे गेला आहेस, तुझे नक्कीच मी स्वतः ते तुझे दुःख संपूर्ण नष्ट करून टाकेल. विश्वास ठेव, तुझे ही दिवस सरतील. तुझा विश्वास माझ्यावर ठेव. तू विश्वास ठेव, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. बाळा आता तू चिंता करणं सोड. प्रत्येक वेळी एका जागी बसून माझे नाव घेत किंवा त्या दुःखांची आठवण काढत रडत बसणं, चिंता करणं सोडून दे. बाळा मला सर्व तुझी चिंता, तुझे दुःख ठाऊक आहे. तुझे प्रत्येक दुःख मी स्वतः सुखामध्ये बदलणार आहे. तुझी चिंता आता मी दूर करणार आहे. तुझे रडणे थांबव. या आठवड्यामध्ये तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. बाळा चिंता करणं आणि रडत बसणं आता थांबव. कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याने आता तुझं जीवन भरून जाणार आहे. म्हणून आता रडत बसणं, चिंता करणं सोडून दे. मी तुझा मामा नक्कीच तुझं जीवन ठीक करेल. तुझ्या आयुष्यात आता असे काही चमत्कार घडतील ज्याचा तू कधीही विचार देखील केला नसशील आणि अपेक्षा देखील केला नसशील. जर तुला बाळू मामांवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक कर. आणि जर तुला मामांच्या शक्तींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये म्हण, बाळू मामा मला तुमच्या शक्तीवर विश्वास आहे, असं कमेंटमध्ये म्हण. तुझ्या नशिबाचा दरवाजा आता नक्की उघडेल. बाळू मामा म्हणजे कोण? स्मरण करता समोर उभे राहतात ते बाळू मामा. जे संकट तुझ्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे मदतीला धावत येतात ते बाळू मामा. मात्र प्रत्येक वेळी अडचणींना सामोरे जाण्या अगोदर जर तू मला हाका मारत असशील तर समजून जा, मी तुझ्या मदतीला धावून येणार नाही. कारण बाळा आयुष्यात अडचण खूप आहेत, मात्र त्या अडचणींना सामोरे पहिल्यांदा तू स्वतः जायला शिक. जर तू प्रत्येक वेळी माझी आठवण काढत असशील तर समजून जा, मी तुझ्या अडचणींना धावून येणार नाही. प्रथम तू ती अडचण स्वतः सामोरे जा, स्वतः त्या अडचणीला हरव. मग मी नक्कीच तुझ्या अडचणींना दूर करेल, तुला सुखामध्ये ठेवीन. मामा म्हणतात, प्रत्येक वेळी जीवनामध्ये अशा काही चुका करत असतोस. त्या चुका तुला आयुष्यात, पुढील काळात, भविष्यात त्या चुका तुला भोगाव्या लागतात. अरे तुझं स्वतःचं लेकरू कमवते म्हणून तू जास्त गर्व करू नको आणि दुसऱ्याचं अजून कमवत नाही म्हणून त्याला कधीही कमी समजू नको. कारण एक गोष्ट कायम लक्षात घे, कोण कधी किती कमवेल हे सांगता येत नाही. कारण मी जेव्हा वेळ बदलेल तेव्हा समजेल कोण किती नशीबवान आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात असू दे, प्रत्येक वेळी तू ह्याच म्हणत बसत असतो, माझे नशीब खराब आहे. माझी प्रत्येक मी केलेली गोष्ट, मी केलेले काम चांगल्या प्रकारे होत नाही. काही ना काही अडचण येत असते. बाळा एकदा त्या अडचणींना, त्या दुःखांना
संघर्षाने हारो. तुझे कष्ट इतके असू दे, तुझा संघर्ष इतका असू दे की तुझं नशीबही पलटू लागेल. ही विश्वास तुझ्या मनामध्ये घाल आणि प्रत्येक कामाला मन लावून कर. तुझे प्रत्येक काम पूर्ण होईल म्हणून अजून वेळ गेली नाही. तू जल्दीच तुझं नशीब बदल, नाहीतर तुझं आयुष्य असंच संपून जाणार. पण जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव. उशिरा भेटलेल्या गोष्टींचा आनंद एक वेगळा असतो. प्रत्येक वेळी म्हणत बसू नको. जर एखाद्या क्षेत्रात, एखाद्या व्यवसायात तू काम करत असशील आणि त्या क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होत नसेल, मात्र त्या यश प्राप्त होत नाही म्हणून रडत बसत चिंता करत बसणं सोड. कधीही एक गोष्ट लक्षात ठेव. तुला जेव्हा उशिरा गोष्टी भेटतात त्या गोष्टींचा आनंद हा वेगळा असतो आणि ती गोष्ट भेटलेली या आयुष्यामध्ये दीर्घकाळ टिकून राहील. म्हणून तू नशीबवान आहेस असं समजून प्रत्येक काम करत चल. कारण तुला जे काही यश उशिरा भेटणार आहे ते भेटल्यानंतर तुझ्याबरोबरच राहणार आहे. ते दीर्घकाळ तुझ्याबरोबर राहणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात असू दे, ज्या व्यक्तींना यश लवकर प्राप्त होत असते ते जरा मेहनत करताच त्यांना प्रत्येक गोष्ट प्राप्त होत असते. याचा अर्थ असा असतो त्या गोष्टी त्यांच्याकडे जास्त काळ टिकून राहत नसतात. 2 दिवसाचा आनंद असतो. मात्र ज्या व्यक्तीला मी उशिरा यश देत असतो त्या व्यक्तींकडे प्रत्यक्ष त्या गोष्टी आयुष्यात दीर्घकाळ टिकत असतात. म्हणून हार मानू नको. शांत राहून तुझे काम करत चल. शांत लोक नेहमी आयुष्यात टॉप करून दाखवत असतात, हे कायम लक्षात ठेव. जीवनामध्ये कायम लक्षात असू दे, रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील तू ती अतिशय सुबक आणि रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच तुझं आयुष्य हे कधीतरी संपणार आहे. ते अधिक सुंदर आहे आणि सुंदर जगण्याचा प्रयत्न करत चल. कारण ते संपणार आहे. ते संपण्याच्या आधी, ते पुसण्याच्या आधी तू त्याचा आनंद घेत चल. जर का तुझं आयुष्याचा प्रत्येक क्षणामध्ये तू दुःख हुडकत असशील तर समजून जा, नशीब ही तुझी साथ सोडेल. कारण नशीब त्याच लोकांकडे असतं जे लोक प्रत्यक्ष मेहनत आणि संघर्ष करत असतात. मामा म्हणतात, आयुष्यात नशीब म्हणायची गोष्ट मनात आणू नको. जेव्हा तू तुझ्या मनामध्ये, आयुष्यामध्ये, प्रत्येक वेळी, प्रत्येक कामामध्ये प्रत्येकाचे नशीब आहे असं म्हणून जर प्रत्येक काळी तू चिंता करत बसशील तर एक कायम लक्षात गोष्ट असू दे, तू तुझ्या जीवनामध्ये काही देखील करू शकणार नाहीस. मामा म्हणतात, मरायचं नसतं, स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं आयुष्य. असतं मागचे सारे आठवून रडायचं नसतं. भविष्याचा विचार करून जगायचं असतं. क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं. तुला एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं. धैर्याने त्याच वाटेने चालायचं असतं. एक गोष्ट कायम लक्षात असू दे, कर्तृत्ववान माणूस घडत असतो हे लक्षात असू दे. म्हणून प्रत्येक संकटांना सामोरे जायचे असेल तर त्यांना लढायची हिंमत स्वतःमध्ये ठेव. जर तू प्रत्येक वेळी मला हाका मारशील तर मी धावून येणार नाही. कसे असते जर तू प्रत्येक वेळी माझे नाव घेशील, प्रत्येक अडचणींना स्वतः सामोरे जाणार नाहीस तर मी तर काय करू शकणार. तू प्रत्यक्ष त्याचा अभ्यास करू शकत नाहीस. प्रत्येक संकटांना तू स्वतः सामोरे जाऊ शकणार नाहीस तर मी काय करेल हे बघ. आयुष्यामध्ये आयुष्याचा प्रवास करत असताना तू एकट्याने विचार करत चल. प्रत्यक्ष जर तुझ्या आयुष्यात प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाचे मन बघत राहशील तर आयुष्य असंच जाणार. कारण आयुष्यामध्ये प्रत्येक वाटेवर, तुझ्या ध्येयाच्या वाटेवर तुला स्वतः चालायचे आहे. अरे बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याच्या प्रवासात
तू एकटा प्रवास करायचा असतो, कारण अडचणीच्या वेळी ना तुझ्या सोबत मित्र येतील ना तुझं कुटुंब. प्रत्येक आयुष्याच्या दुःखामध्ये तुला त्या दुःखाला स्वतः सामोरे जावे लागते. म्हणून आयुष्याच्या ध्येयाच्या वाटेवर तुला स्वतः चालायचे आहे. विश्वासाने माझे नाव घे आणि चालत राहा. मी तुला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. हे बघ, जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख हे असतातच. दुःखाशिवाय आयुष्य नसते. म्हणून केव्हाही माझ्याकडे प्रार्थना, तुझी इच्छा व्यक्त करत असताना म्हणू नको, मामा माझे सर्व दुःख चिंता नष्ट करा. अरे, दुःख आणि चिंता याशिवाय जीवन चालू शकणार नाही. प्रत्येक सेकंड, प्रत्येक मिनिट यामुळे व्यर्थ आहे जर तुझ्या जीवनामध्ये दुःख नसतील तर. मी प्रत्येकाच्या जीवनात दुःख सुख दिलेलं आहे. आणि जर तुला जीवनामध्ये जास्त दुःख असतील तर ते तुझे कर्माचे काम आहे. जसं तू कर्म करशील, जसं तू दुसऱ्यांशी वागशील, तसं तुझ्याबरोबर घडायला कमी होणार नाही. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कुणाच्या चुकांना जगासमोर आणू नको, कारण मी वर बसलो आहे. नक्कीच तुझा हिशोब चांगल्याप्रमाणे घेईल. म्हणून कोणाची चूक जगासमोर आणण्याचा प्रयत्न करू नको. तसं करशील तर मी देखील वर आहे. मी प्रत्यक्ष सर्व गोष्टी पाहत आहे, कोण कशा प्रकारे वागत आहे. आणि जर तुला आयुष्यात काही कमवायचं असेल तर माणुसकी देखील कमव. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे. तू जर जीवनामध्ये दुःखी असशील तर माझे ध्यान घे. तुला जीवनात मार्ग भेटत नसेल तर माझा विचार घे. एवढ्याने देखील समाधान मिळत नसेल तर आदमापुराची वाट धर. मी आहे तिथे, मी सर्व पाहत आहे. जीवनामध्ये अडचणी येत असतील, परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघत असते. म्हणून तू हताश होऊन कधीच जगू नको, रडत बसू नको. कारण ही दुनिया जेव्हा तो रडत असतो तेव्हा हसत असते, आणि जेव्हा तो सुखात असतो तेव्हा ते फक्त तुझ्यासमोर येऊन चांगलेपणा दाखवत असतात. मात्र जेव्हा ते लांब जात असतात, प्रत्यक्ष ते व्यक्ती जेव्हा तुझे सुख पाहून तुझ्या समोर आनंदी होऊन दुसऱ्याकडे जात असतात, दुसऱ्या व्यक्तींकडे जात असतात, त्यावेळी तुझ्या सुखाचे रूपांतर दुःखामध्ये करून तुझे वाईट म्हणून दुसऱ्यांना सांगत असतात. म्हणून जास्त सुख देखील कुणाकडे वाटू नको, आणि सुख आले म्हणून सांगत बसू नको, मी तुला सुख दिले आहे ना. मग तू जीवनामध्ये आनंदी राहून जीवन जग. कारण जर तू सुखाला भाजून नाही खाणार तर तुझे ते सुख नक्कीच जाणार. म्हणून जास्त सुख आहे म्हणून माजू नको, आणि जास्त दुःख आहे म्हणून घाबरू नको. प्रत्येक वेळी, प्रत्येक मिनिटाला मी पाहत असतो काय करत आहेस. तुझ्या मनामधून एक गोष्ट काढून टाक. तुझ्या घरासमोरील गाड्या आणि तुझ्या रुबाबाला श्रीमंती समजू नको. जर तुझ्या घरातील म्हातारी माणसं हसताना मला दिसली की समजून जा, मी तुला नक्की श्रीमंत करेल आणि तुला सुखामध्ये ठेवेल. म्हणून आयुष्यामध्ये रुबाब हा करत जाऊ नको. रुबाब तेव्हाच कर जेव्हा तू स्वतः विश्व निर्माण केले आहे, स्वतः आयुष्य चांगले केले आहेस. तू स्वतः मेहनत करून तुझ्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलं आहेस, तेव्हाच रुबाब कर. रुबाब प्रत्येकाला दाखव, आणि त्या लोकांना दाखव जे म्हणत होते ना तुला तू काही करू शकणार नाहीस, त्या व्यक्तींना कायम तू रुबाब दाखवायला मागे हटू नको. मात्र जी व्यक्ती तुझ्या अडचणीच्या वेळी तुझ्या सोबत भक्कमपणे उभी होती त्या व्यक्तीला रुबाब दाखवू नको. तुझा माज त्यावेळी मागे हटो. गर्व करत जाऊ नको, कारण जिथे करायचे आहे गर्व तिथे करत चल. जर तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या हृदयामध्ये काही देखील चिंता तुझ्या मनामध्ये आणि हृदयामध्ये सारखे तुझ्या दुःखांना तू भेट असतो,
प्रत्येक वेळी कसलाही विचार करत असतो. प्रत्येक सेकंदाला मिनिटाला कोणाचे तरी वाईट जर तू करायचे असं तुझ्या मनात आणि हृदयात असेल तर समजून जा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तू घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून उपयोग नाही. जर तुझ्या हृदयामध्ये कुणाचे वाईट व्हावे, तुझ्या मनामध्ये कुणाचे तर नुकसान व्हावे असे असेल तर नक्कीच तू देव्हाऱ्यामध्ये दिवा देखील लावलास तर तो दिवा जळत असतो. याचे कारण जर तुझ्या हृदयाच्या मंदिरातच जर अंधार असेल तर समज जेव्हा तू तुझ्या देव्हारात दिवा लावशील तेव्हा तो दिवा जळत असतो. याचे कारण तुझे जीवन आणि तुझे मन त्यामध्ये जळत असते म्हणून तो दिवा जळत असतो. काही करू नको जीवनामध्ये, तू कोणत्याही व्यक्तीला फसवू नको. मी आहे तुझ्या पाठीशी. मी तुझी फसवणूक तुझ्या आयुष्यामध्ये नाही होऊ देणार, हे लक्षात ठेव. अरे सर्व दरवाजे बंद झाले तरीही बाळू मामांच्या हृदयाचा दरवाजा कायम आपल्या भक्तांसाठी उघडा असतो. तू तुझ्या जीवनामध्ये इतर व्यक्तींकडून अपेक्षा करू नको. अपेक्षा करायचं असेल तर मामांकडून कर, अपेक्षा मामांकडून ठेव. इतर लोकांकडून तू अपेक्षा ठेवू नको. अरे अडचणीत असतील तर मामा तारतील, एकटे असतील तर सांभाळतील, तुला मार्ग सापडत नसेल तर तुला स्वतः दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर ते देखील पुसतील. फक्त बाळू मामांना अर्थतेने साथ घालत चल. तुला बाळू मामा कोणत्याही गोष्टींना आयुष्यात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासवणार नाहीत, एवढा तू विश्वास मामांवर ठेव. आयुष्य सोपे आहे मात्र अशक्य नाही, अवघड आहे मात्र अशक्य नाही, म्हणून आयुष्याला घाबरून जगू नको. मामा म्हणतात उशिरा होईल पण मी तुझं सर्व चांगलं करेल, तुला जे पाहिजे तुला तेच देईल. दिवस वाईट आहे, तुझं आयुष्य वाईट नाही हे समजून घे आणि चांगल्या प्रकारे कार्य करत चल. मी तुला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू देणार नाही, फक्त विश्वास माझ्यावर ठेव. जर तू बाळू मामांसाठी इतका संदेश ऐकला असशील तर मामा तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत, समजून घे. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री संत सद्गुरू बाळू मामांच्या नावाने चांग भलं.